नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश आणि रोहित यांच्यासह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रकरण खूपच गाजत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका विकास लवांदे नावाच्या प्रवक्त्यांवरती वारकरी संप्रदायाच्या संग्राम भंडारे यांनी शाईफेक केल्याचं प्रकरण. या लवांदेंनी आरोप असा केला होता की वारकरी संप्रदायामध्ये मनुवादी सगळे लोक शिरायला लागलेले आहेत आणि वारकरी संप्रदायाचं संपूर्ण आता एका काय पण मनुवादी चळवळीमध्ये रूपांतर करण्याचा डाव चाललेला आहे, अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केले होते. आणि त्याच्या विरोधात प्रतिक्रिया म्हणून यांनी त्यांच्यावरती शाईफेक प्रतिकात्मक त्यांचा निषेध त्यांनी केला होता. या सगळ्या प्रकरणावरनं पुन्हा एकदा मनुवादी चळवळ, मनुवादाच्या काय पण उत्तेजन देणाऱ्या संस्था वगैरे अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि एका वर्गाकडून सातत्याने या गोष्टी पुन्हा पुन्हा बिंबवण्याचं काम चालू आहे. आता सध्याची जी प्रकरणं आपल्या समोर दिसतातच आहेत, परंतु या सगळ्यामध्ये हे सगळं करत असताना या सगळ्या लोकांचा एक छुपा अजेंडा आहे का? आणि मुळात सातत्याने मनुवादाच्या गोष्टी गप्पा मारणाऱ्या लोकांचे खरे चेहरे नेमके काय आहेत, ही गोष्ट आज आपल्या महाराष्ट्राला समजावून सांगण्याची गरज आहे. आणि तीच गरज ओळखून आज ही मुलाखत आम्ही करतोय. आणि ती मुलाखत करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहे ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. मला या शाईफेक प्रकरणापासूनच सुरुवात करायची आहे की हे जे शाईफेक प्रकरण झालं त्याच्यामध्ये सांगितलं असं होतं की वारकरी संप्रदायामध्ये जो एक पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा म्हणून ओळखला जातो, वारकरी सातत्याने सांगितलं की पुरोगामित्व वारकरी संप्रदाय, आणि त्याच्यामध्ये मनुवादी लोक घुसलेत अशा पद्धतीचे आरोप केले गेले आणि त्यांच्यावरती शाईफेक प्रकरण वगैरे झालं. मुळात हा मनुवाद घुसतोय वारकरी संप्रदायामध्ये, हा आरोप तुम्हाला किती खरा वाटतो, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे ह्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये काय संदेश जातोय? मुळात मनुवाद वगैरे म्हणून ना, हे जे काय साप म्हणून भुई धोपडण्याचा प्रकार आहे, याने काय मनुवादाचा, मनुस्मृती, मुळात मनुवाद हा शब्दच चुकीचा आहे. मनुवाद वगैरे असं काही नाहीये. मनुस्मृती होती, ती बदलत गेली, त्यामध्ये नियम आले, त्यातला कसलाही अभ्यास न करता दिलेली मतं आहेत. पोथीनिष्ठ आपण म्हणतो, पण पोथीनिष्ठ का? मग कुराण निष्ठ का नाही? बायबल निष्ठ का नाही? म्हणजे आपण शब्द वापरताना मुद्दाम अशीच प्रतीक वापरायची, मनुवाद म्हणायचं. आता हे मनुवादी म्हणताना मुळात मनुस्मृतीमध्ये असं काही आहे का, मनुस्मृतीत समता आहे की नाही, यावर वाद न घालता काही जण येत आहेत, धारकरी येत आहेत आणि सनातनी येत आहेत वगैरे, यांचं सुरू आहे. हे सरळ सरळ वारकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान आहे. म्हणजे एकीकडे गंगा जमनी तहजीब वगैरे म्हणायचं आणि ते फक्त मुसलमानांपुरतं. म्हणजे अजमेरच्या दर्ग्याला लोक जात आहेत तर चांगलं आहे, माउंट मेरीच्या जत्रेला जात आहेत तर चांगलं आहे, परंतु वारकऱ्यांच्याला तुम्ही यायचं नाही, अशा प्रकारची ही भूमिका आहे, ही फूट पाडणारी आहे. आणि यांच्या मागे यांचा एक छुपा एजेंडा आहे की वारकऱ्यांमध्ये फूट पाडायची. आणि ती का पाडायची हे सुद्धा आहे. हे उगाच झालेलं नाहीये की विकास लवंदे यांच्यासारख्यांचा छुपा एजेंडा आहे की त्यांना ते कसे करून लोकांचं लक्ष भ्रमित करायचंय, दुसरीकडे वळवायचंय, कारण महत्वाच्या मुद्द्यांकडे लोकांनी लक्ष देऊ नये, हाच त्यांचा हेतू आहे. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही छुपा अजेंडा म्हटला, तर छुपा अजेंडा नेमका आहे का? तुम्हाला काय वाटतं, ह्याच्यावर तुमचं मत काय? आणि ह्या सगळ्या लोकांचे काय पण ह्या सगळ्या लोकांच्या अजेंड्यातनं, ह्या सगळ्या छुपा अजेंड्यातनं ह्यांना नेमकं साध्य काय करायचंय, तुम्हाला काय वाटतं? सांगतो ना तुम्हाला. हा जो पक्ष आहे, ज्याचाच विकास लवंदे ज्याचे प्रवक्ते वगैरे आहेत, या पक्षाने कायम एका विशिष्ट धर्माचा, सनातन धर्माचा, त्यातून ब्राह्मण वर्गाचा, मराठ्यांचा यांनी कायम द्वेष केलेला आहे. आणि मराठा जातीमधल्या काही जणांची डोकी भडकवण्याचं काम सुद्धा यांनी केलेलं आहे. म्हणजे ब्रिगेडी वगैरे विचारांचे पुरस्कर्ते आहेत. आता गंमत बघा की मध्यंतरी कोंडव्याला तो स्कॅम झाला आणि एक तलाठी सस्पेंड झाला. आता तलाठी काय स्कॅम नाही करणार, करतो तो कलेक्टरला वाचवलेलं आहे तिकडे. ह्या ज्या जमिनी महार वतनाच्या गेल्या, म्हणजे पूर्वाश्रमीचे जे महार आणि पुढे बौद्ध धर्मात गेलेले, यांच्या लाखो एकरांच्या जमिनी गेल्या, हो, लाखो एकरांच्या. म्हणजे महार वतन म्हणून त्यांना जे काही त्या काळच्या राजा रजवाड्यांनी दिलं होतं, पुढे ब्रिटिशांच्या काळात ते सुरू राहिलं. आणि मग जेव्हा ते महार सगळे शहराकडे आले आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कुटुंब व्यवस्था वाढली, त्याच्यानंतर ती विकल्या गेल्या जमिनी. आणि विकल्या पण नाही, त्या ऍक्च्युली लुबाडल्या गेल्या, कारण महार वतनाच्या जमिनीचं ट्रान्सफर होत नाही. आता मला सांगा की पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये, मराठवाड्यात, सोलापूरमध्ये लाखो एकराच्या जमिनी गेल्यात. म्हणजे आताच्या काळात तुम्ही घेतली त्याची किंमत, तर त्याची किंमत काही कोटी, हजार कोटी नाही, लक्ष कोटी नाही, तर कोटीमध्ये होईल. आणि ह्याच्यामध्ये सगळे बिल्डर डेव्हलपर घुसले आहेत. बरं, याचे रेकॉर्ड सुद्धा अवेलेबल आहे बरं का. 7-12 मध्ये सगळ्या एंट्री आहेत आणि जमीन ट्रान्सफर करता येत नाही. मग हे कोणी शोधायचं? या जमिनी मनुवाद्यांनी खाल्ल्या का, ब्राह्मणांनी खाल्ल्या का, ब्राह्मणांचे वाडे उभे राहिले का? काहीतरी उत्तर दिली पाहिजेत. आता हे असे प्रश्न विचारायचे नाहीत. मग बघा काय झालं की जो कोंडव्याचा स्कॅम आला तेव्हा राष्ट्रवादीचा एक गट होता, पण दुसरा गट सावध होता. म्हणजे जेव्हा पोलिसांनी दाऊदवर कारवाई सुरू केली की मग आमचे इतर गँगस्टर सुद्धा सावध होतात, आपल्यावर पण येईल. तसं त्यांच्यावर कारवाई झाल्यावर ज्यांनी या महार वतनाच्या जमिनी लुबाडल्यात
हे लवंदेंचे माता पिता आहेत, म्हणजे यांचे हे पित्ते लवंदे त्यांचे आहेत. लवंदेला माझं जाहीर आव्हान आहे की तुम्ही या विषयावर लढा ना. महार वतनांच्या जमिनी जर लुबाडल्या असतील तर ते तर वाईटच असली पाहिजेत ना माणसं. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय, का मागणी तुम्ही करत नाही? म्हणजे काय होतंय की जे बहुजन समाज म्हणून त्यांची नावं घेत आहेत, ज्यामध्ये हे विद्रोही काही मंडळी येतात, काही अनुसूचित जाती जमातीची येतात, पूर्वसमीचे महार येतात, त्यांची डोकी भडकवत राहायची, त्यांना ब्राह्मणांकडे मनुवाद वगैरे म्हणून लक्ष विचलित करायचं. आणि जे खरे गुन्हेगार आहेत, म्हणजे बघा मुळशी पॅटर्न निघाला. मुळशी पॅटर्न काय आहे तर त्याच्याबद्दल तो मराठा गडी आहे त्यातला, त्याला तुम्ही बदनाम करून टाकलात. मुळशी पॅटर्न काढला, ठीक आहे ना, झालं, त्यांनी आपल्या जमिनी धरणासाठी त्यावेळेला दिल्या, त्याच्यानंतर त्याचं काही बाबतीमध्ये त्यांनी जमिनी बिल्डरना विकल्या, तिथे गँगस्टर आले, ठीक आहे. मुळशी पॅटर्न सारखा पिक्चर एखादा महार वतनावर काढणार का तुम्ही? महार वतन कोणी लुबाडली बाबा? आणि मला सांगतो हे जाणता राजा शरद पवार हे पण मागणी नाही करत. अजित पवारांचं नाव आलं, अजित पवारांच्या चिरंजीवांचं, त्यानंतर इकडे पिन ड्रॉप सायलेन्स, ना लवंदे बोलतायत ना पवार बोलतायत. मग मनुवाद आला. मनुवाद काय आला तर अशी फूट पाडायची. आणि याच्यामध्ये गंमत अशी आहे ना की वारकऱ्यांमध्ये काय कोणी याच्यामध्ये विषयच येत नाही, जातपात विरहित आहे तो पूर्णपणे. पण तिथं हे फूट घालायची, परत ब्राह्मण मराठा ओबीसी असा वाद निर्माण करायचा, वारकऱ्यांमध्ये द्वेष निर्माण करायचा. आणि हे झालं की यांची लॅबोरेटरी एक प्रकारची, म्हणजे जातीवादाची लॅबोरेटरी, ज्यामध्ये आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत. म्हणून आज सुद्धा माझं आव्हान आहे की विकास लवंदेमध्ये अजिबात हिंमत नाही. दुसरं मनुवाद म्हणजे काय? राजकारणात मनुवाद कोणी आहेत? यांनी विधान केलं एकदा, चक्क मुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलले की पेशवे आले वगैरे. मग त्यांच्याशी मी कधीच युती करणार नाही म्हणताय का तुम्ही? नाही म्हणणार तुम्ही. म्हणजे हे अत्यंत ढोंगी आहेत. आणि पवारांच्या ढोंगाची परंपरा, वारकऱ्यांची परंपरा वेगळी, शरद पवारांच्या ढोंगाची परंपरा लवंदे पुढे चालवतात, हेच माझं ठाम मत आहे. तुम्ही आता महार वतनाचा विषय काढला, तर मला ते हे समजूनच घ्यायचं आहे, आम्हाला दर्शकांना जो समजावून सांगायचं आहे की नेमक्या महार वतनाच्या जमिनी म्हणजे नेमकं काय असतं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आता मगाशी सांगितलं की त्याच्या लाखो एकर जमिनी, ज्याची किंमत काही कोटीमध्ये असणार अपेक्षित होतं, त्या जमिनी लुबाडल्या गेल्या. हे षडयंत्र कसं काय झालं आणि षडयंत्र कसं घडवलं गेलं, हे दोन प्रश्न. सांगतो ना. महार ही जी पूर्वाश्रमीचे महार, आता कोणी महार नाही आहेत, त्यांनी सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय. महार सगळेच्या सगळे हे बौद्ध धर्मामध्ये गेले. आणि या महारांना त्यांना बलुतेदारी व्यवस्थेमध्ये ते नव्हते, कारण जे या सेवा दिल्या होत्या त्याच्याबद्दल त्यांना धान्य वगैरे मिळायचं, चर्मकार होते, मातंग होते, ते महारांना नसल्यामुळे आणि त्यांची जी कामं होती, वेस आखणं घरांच्या किंवा दवंडी पिटणं, वर्दी देणं, या कामासाठी त्यांना आणि काही सैन्याशी निगडीत ते कामं करत होते. त्यामुळे त्यांना ती वतनं दिली. आणि ही वतनं राजाकडनं किंवा सरकारकडनं दिली असल्याने ती ट्रान्सफर करताच येत नव्हती. म्हणजे एखाद्या महाराने सुद्धा व्यवसाय बदलला किंवा दुसरीकडे तो गेला तर ते वतन सरकारकडे परत जायचं, त्याच्या कोणा भावाभावाला मिळायचं नाही, अशी पद्धत होती. म्हणजे तुम्हाला ती नोंद वेगळी करायला लागणार, ती तुम्हाला विकता जमिनी येणार नाहीत, असा प्रकार असून सुद्धा पॉवर ऑफ अटर्नी घेऊन त्या विकल्या गेल्या. आणि गंमत सांगतो तुम्हाला, हे ज्या काळात घडलं, ज्या काळात पुणे बारामती या काळामध्ये तथाकथित विकास होऊन यांना लुबाडलं जात होतं या लोकांना मराठवाड्यामध्ये, त्याच काळात ब्रिगेड सारख्या संघटना पुढे आल्या, म्हणजे ब्राह्मण देशाची फोडणी दिली. आणि मग ह्याच्याकडनं हा जो वर्ग आहे महारांचा, त्यांचं लक्ष दुसरीकडे गेलं. म्हणून आज कसं चाललंय की हे ब्रिगेडी किंवा महार पूर्वाश्रमी यांची युनिटी करा, मनुवाद ब्राह्मण हे म्हणत राहा, आणि मग त्यांना फसवण्याचं चाललेलं आहे. म्हणजे आज जर का सगळे आता 6 डिसेंबरला आपल्याकडे हे होतं, विचार करा, जर यांनी विचार केला सगळ्या की आम्ही मंत्रालयाला मोर्चा घेऊन जाऊ आणि आम्ही मागणी करू की आमच्या जमिनी गेल्या कुठं, तर यांचं काय होईल? कुठे जातील पवार आणि कुठे जातील लवंदे? तोंड दाखवायची सोय राहणार नाही. मी आज सांगतोय, माझ्यावर खटला घालायचा घाला, तुम्ही ही मागणी करा ना, तुमच्याकडे आमदार आहेत, तुमच्याकडे तुम्ही बोलताय, तुम्हाला माहिती आहे, सांगा की महार वतनाच्या जमिनीची पूर्ण यादी जाहीर करा, कुठे जमिनी होत्या, कोणा मध्यस्थांच्या दलालांच्या मार्फत कोणाच्या घशात घातल्या, जाहीर करा. हे करायची पवार आणि लवंदे या दोघांमध्ये हिंमत नाही आहे. आणि या प्रकारचे म्हणून या फसवणुकीसाठी ही द्वेषाची फोडणी ते देतात. आणि अगदी दहशतवादी म्हणून उल्लेख केला होता, त्यांच्यामध्ये दहशतवादी आहेत. हेच जितेंद्र आव्हाड इशरत जहानच्या घरी गेले, पुष्पगुच्छ घेऊन, पैसे घेऊन हे गेले होते. आणि आता ते म्हणतात की वारकऱ्यांमध्ये घुसलेले हे दहशतवादी आहेत. किती किळसवाण आहे. म्हणजे अक्षरशः शाई फेकली ना, शाई फेकणं हे कृत्य गुन्हेगारी आहे वगैरे सोडून द्या, पण एक किळसवाण आहे. अशा व्यक्तीला मला हात सुद्धा लावावं असं वाटणार नाही. असं तितका माणूस किळसवाण आहे याचं वर्तन, हे मला सांगायचं. अशा प्रकारची वर्तन त्यांनी केलेली आहेत. आणि वारकऱ्यांना तुम्ही दहशतवादी म्हणताय, शरम वाटली पाहिजे. आणि वारकऱ्यांची बदनामी तुम्ही करताय आणि त्याच तोंडाने मी वारकरी आहे म्हणून म्हणताय. काय हा प्रकार आहे? म्हणजे खऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध नाही बोलायचं आणि वारकऱ्यांच्या विरुद्ध बोलायचं, असा प्रकार आहे. मग ह्या सगळ्या जे सगळं सुरू आहे, राजकीय षडयंत्र सुरू आहे, ह्याच्याबद्दल कोणीच का बोलत नाही आणि याची पोलखोल कशी करायची? याचं कारण असं आहे ना की जी काय राजकीयांची युत्या चुंबाचुंबी वगैरे होते, त्यामध्ये सगळ्यांचे हात भरभडलेले आहेत. त्यामुळे आता काय झालेलं आहे, काही बड्या बिल्डर लॉबी यांच्याकडे गेल्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप हे सुरू आहे. आणि शरद पवारांच्या राजकारणाचा तो पायाच आहे मुळी.
सहज सर्वसंमतीने राजकारण करायचं म्हणजे काय की 4-5 बडी डोकी उचलायची त्याच्यात लोकांना लुबाडायचं. अन्यथा त्यांनी पवार काय किंवा लवंदे काय राजकारणात मनुवादी नाहीयेत पण वारकऱ्यांमध्ये आहेत. म्हणजे गंमत बघा, मुकी बिचारी कुणी हाका, वारकरी बिचारे गरीब आहेत, हातामध्ये टाळ चिपळ्या घेऊन ते बिचारे जातात, त्यांच्या रस्त्यात अडचणी असतात त्या कोणी सोडवत नाही, तर त्यांच्यामध्ये फूट पाडून ठेवायची. मला सांगा ते काय 5 स्टार हॉटेलमधलं जेवण नाही. आता मला सांगा ना, ही ढोंगी माणसं आहेत. आता बघा प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलंय की तुम्ही हे करा, पेट्रोलची बचत करा. आम्ही सगळे पाळणार आहोत, आपण पाळणारच आहोत, ते प्रधानमंत्र्यांचं पाळलं पाहिजे. मग आता ह्यांच्याकडे सुप्रिया सुळेच्या मुलीचं लग्न आहे, तो काय करणार का? कोणी राजकीय नेत्यांनी येऊच नाही, आम्ही लग्न साधेपणाने करतोय. म्हणजे यांचा सगळा ढोंग आहे हे सगळं. हे व्यक्ती स्वतःला वेगळे नियम, इतरांना वेगळे नियम, आणि खरोखर बहुजनांचा कळवळा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं होतं की आर्थिक दृष्ट्या जेव्हा रिझर्वेशन त्यांनी दिलं तर त्यांनी काय म्हटलं की आर्थिक दृष्ट्या जेव्हा तुम्ही वर जाल आर्थिक पातळीत बड्या पदांवर तेव्हा समता येईल असं आंबेडकरांचं प्रतिपादन होतं. त्यांचं ते प्रतिपादन होतं. पण तुम्ही तो मुद्दा सोडून सगळंच बोलताय बघा. कारण त्या मुद्द्यावर तुमचे पवारांचे आणि लवंदेंचे हितसंबंध आहेत. कारण त्यांच्या आर्थिक बद्दल तुम्ही काहीच नाही बोलत आहात. जे चर्मकार याच्यामध्ये मंडळात घोटाळा झाला त्यामध्ये कोण राजकारणी होते याबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे. मातंग महामंडळात घोटाळा होतो, सारथीमध्ये घोटाळा होतो. म्हणजे बहुजनांचे आर्थिक घोटाळे करणारे कोण आहेत? महारवतनाच्या लाखो एकरांच्या कोटी कोटी म्हणजे 1 लक्ष कोटी 10 लक्ष कोटी नाही 100 लक्ष कोटी रुपयाच्या जमीन यांनी ढापल्यात अक्षरशः. आणि बारामती पण त्यावरच उभं राहिले, पुणा पण त्यावर उभं राहिलेलं आहे. मुळशी पॅटर्नपेक्षा भयानक आहे आणि त्यातून हा सगळा प्रचार यांचा चाललेला आहे. म्हणून मनुवादाची फोडणी जी देतात ना तेवढ्याचमुळे लवंदे देतात. आणि माझं लवंदेला आव्हान आहे, तुम्ही थेट माझ्याशी चर्चा करा. आणि इतरही विचारवंत पुण्यातले विश्वंभर चौधरी आहेत, असीम सरोदे, ते काय झोपले होते का? तुम्ही पुण्याचे ना, दिसत नाही तुम्हाला? तुम्ही महारवतनाचा प्रश्न का नाही काढला? आरटीआय ऍक्टिव्हिस्ट कुठे गेले? आरटीआय ऍक्टिव्हिस्ट मागा ना. मी सांगतो, मी 1 लाखाचं बक्षीस जाहीर करतो. कुणी आरटीआय मध्ये माहिती मिळवून दाखवावी फक्त की संपूर्ण महारवतनाच्या जमिनी कशा होत्या, 1900 साली त्या कशा होत्या आणि गेल्या 126 वर्षात त्या कशा कशा गेल्या, याचा जर कोणी मला पूर्ण दस्तावेज मी त्याला 1 लाख रुपये देऊन टाकाल. आता तुमच्या माध्यमातून मी तो घोषित करतो. ही माहिती मिळूच दिली जाणार नाही. याचं कारण लवंदेंसारखे लोक झारीतले शुक्राचार्य बसले आहेत जे महार समाजाच्या विरोधात आहेत. सर, तुम्ही खरोखर जे काही राजकारण्यांच्या सर्वसंमतीने जे काही चालतं, जे राजकारणाचे तेरी बी चूप मेरी बी चूप तुम्ही सांगितलं, तर ह्या राजकारण्यांच्या या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपलेच हात बरबटवून घेतो आणि आपण आपलीच माती फोडून घेतो. हे सगळं काय जे आपलं षडयंत्र आहे याच्यामध्ये फसू नका हे तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत आणि या सगळ्या विषय आम्हाला पूर्णपणे समजावून सांगितलात. याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर या मुलाखतीच्या माध्यमातून जे राजकारणामधलं जे काही सर्वसंमतीने सर्व संगनमताने ज्या काही गोष्टी चालतात आणि एकमेकांच्या घोटाळ्यांमध्ये सर्वांना एकमेकांना मदत करणं हे चालतं, या सगळ्यामध्ये आपणच सामान्य लोक येडे ठरतो आणि या सगळ्या लोकांना आपण भुलतो आणि यांच्या मागे जातो. या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपला विवेक जागा ठेवला पाहिजे आणि खरोखर जे आपले प्रश्न आहेत या प्रश्नांवरती जागरूकता ठेवली पाहिजे. हाच या मुलाखतीचा मागचा उद्देश होता. हा उद्देश तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.